श्री कुंडलिनी म्हणजे प्रत्येक मानवात वास करीत असलेली पवित्र शक्ती. आदिशक्ती श्री भैरवी यांनी या पवित्र शक्तीचे गुणगान केले आहे. तेच हे श्री कुंडलिनी स्तुती स्तोत्र. या स्तोत्राचे संस्कृतमध्ये पठण तसेच त्याचा अनुवाद करण्यासाठी पंडित अनंत नारायण काशीकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहोत. श्री कुंडलिनी स्तुती स्तोत्रम. जन्मोद्धार निरीक्षणी हतरुणी वेदादि बीजादिमा नित्यं चेतसि भाव्यते भुवि कदा सद्वाक्य संचारिणी मां पातु प्रियदास भावक पदं संघायते श्रीधरा धात्रीत्वं स्वयमादिदेववनिता दीनातिदीनं पशुम् रक्ताभामृतचन्द्रिका लिपिमयी सर्पाकृतिर्निद्रिता जागृत्कूर्मसमाश्रिता भगवती त्वं मां समालोकय. मांसोद्गन्धकुगन्धदोषजडितं वेदादिकार्यान्वितं स्वल्पस्वामलचन्द्रकोटिकिरणैर्नित्यं शरीरं कुरु. सिद्धार्थी निजदोषविस्थलगतिर्व्याजीयते विद्यया कुण्डल्या कुलमार्गमुक्तनगरी मायाकुमार्गश्रिया. यद्देवं भजति प्रभातसमये मध्याह्नकालेऽथवा नित्यं यः कुलकुण्डलीजपपदां भोजं स सिद्धो भवेत्. वैवाकाशचतुर्दलेति विमले वाञ्छाफलोन्मूलके नित्यं सम्प्रति नित्यदेहघटिता साङ्केतिता भाविता विद्याकुण्डलमानिनी स्वजननी मायाक्रिया भाव्यते. यैस्तैः सिद्धकुलोद्भवैः प्रणतिभिः संस्तोत्रकैः शम्भुभिः वाताशङ्कविमोहिनी तिबलवच्छायापटोद्गामिनी संसारादिमहासुखप्रहरिणी तत्र स्थिता योगिनी सर्वग्रन्थि विभेद
स्वभुजगा सूक्ष्मातिसूक्ष्मा परा ब्रह्मज्ञानविनोदिनी कुलकुटीराघातिनी भाव्यते वन्दे श्रीकुलकुण्डली त्रिवलिभिः साङ्गैस्वयंभुप्रियाम् प्रावेष्ट्याम्बरचित्तमध्यचपलाम् बालाबलानिष्कलाम् या देवी परिभाति वेदवदना सम्भाविनी तापिनी इष्टानां शिरसि स्वयंभुवनिता सम्भावयामि क्रियाम् वाणी कोटिमृदङ्गनादमदना निःश्रेणिकोटिध्वनिः प्राणेशी प्रियताममूलकमनोल्लासैकपूर्णानना आषाढोद्भवमेघराज जनितध्वान्तानना स्थायिनी माता सा परिपातु सूक्ष्मपथगा मां योगिनां शङ्करी त्वामाश्रित्य नरा व्रजन्ति सहसा वैकुण्ठकैलासयोः आनन्दैकविलासिनीं शशिशतानन्दाननां कारणम् मातश्री प्रियकुण्डली प्रियकले काली कलोद्दीपने तत्स्थानं प्रणमामि भद्रवनिते मामुद्धर त्वं पथे कुण्डलीशक्तिमार्गस्थं स्तोत्राष्टकमहाफलम् यः पठेत् प्रातरुत्थाय स योगी भवति ध्रुवम् क्षणादेव हि पाठेन कविनाथो भवेदिह पवित्रौ कुण्डली योगी ब्राह्मणीनो भवेन्महान् इति ते कथितं नाथ कुण्डलीकोमलं स्तवम् एतत्स्तोत्रप्रसादेन देवेषु गुरुगीष्पतिः सर्वे देवाः सिद्धियुता अस्या स्तोत्रप्रसादतः द्विपरार्धं चिरञ्जीवी ब्रह्मा सर्वसुरेश्वरः इति श्री आदिशक्तिभैरविविरचितं श्री कुण्डलिनी स्तुतिस्तोत्रम् सम्पूर्णम्।
मानवाच्या जन्मापासूनच त्याच्या उद्धाराचे निरीक्षण करणारी, वेदशास्त्रांचे बीज असणारी, आदिमा असणारी, सर्वदा अंतःकरणात प्रकाशमान होणारी, पृथ्वीवर सर्वदा सौख्य देणारी, सर्वदा ज्ञानात संचार करणारी, प्रिय भक्तजनांना भावनिक पातळीवर संघटित करणारी, कांती, तेज, शोभा धारण करणारी, स्वतः आदिदेवी असणारी हे सुंदरी, दीनात अतिदीन पशु असणाऱ्या आमचे रक्षण कर. रक्तवर्ण कांती असणाऱ्या, अमृतमयी असणाऱ्या, चांदण्यांचे तेज असणाऱ्या, सर्पाकृती असणाऱ्या, त्याचप्रमाणे निद्रित असूनही जागृत कासवाप्रमाणे हे देवी, तू आमच्याकडे प्रेमाने पहा. सर्व दोषांनी युक्त असलेल्या या नश्वर देहाला कोटी कोटी निर्मल चंद्रकिरणांनी आणि वेदशास्त्र कार्यांनी परिपूर्ण कर. सिद्धीची अपेक्षा करणारा साधक कुंडलिनीच्या ज्ञानाने स्वतःचे दोष जाणतो आणि कुमार्गापासून दूर होऊन दोषमुक्त जीवन आचरतो. असा साधक सकाळी, दुपारी किंवा सतत श्री कुंडलिनी स्तोत्राचे स्तवन करतो, तो सिद्ध पुरुष होतो. वायू, आकाश, अग्नी व जल यामध्ये असणाऱ्या अपवित्र इच्छांचा समूळ नाश श्री कुंडलिनी शक्ती करते. मनुष्यातील माया मोहजालाचा ती पूर्णपणे नाश करते. कुंडलिनी शक्ती ही आपली आई आहे. आत्मसाक्षात्कारी कुलातून जन्माला आलेले साधक या पवित्र स्तोत्राच्या पठणाने वा श्रवणाने त्यांच्या आत्म्याला प्रकाशित करतात. श्री कुंडलिनी माता चैतन्यरूपी लहरींचे आवरण निर्माण करून प्रत्येकाचे उत्थान सुखकारक करते. संसारातील दुःखांचा नाश करून ब्रह्मग्रंथी, विष्णुग्रंथी, रुद्रग्रंथी यासारख्या ग्रंथींचा भेद करते. सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म ब्रह्मज्ञानाविषयी चर्चा करणारी ही श्री कुंडलिनी माता षटचक्रांवर आघात करीत त्यांना प्रकाशित करते. 3.5 वेटोळे घालून मूलाधारात स्थित असलेली ही श्री कुंडलिनी माता स्वयंभूप्रिय आहे. ती अबोध स्त्री आहे. या मातेमध्ये अनेक कला आहेत. ही माता वेदमुखी असून तिची साधना करणाऱ्यांवर कृपादृष्टी असते. ही तपस्विनी आहे. सहस्रारात तेजस्वीपणे शोभून दिसणाऱ्या या मातेचा आम्ही आदर करतो आणि तिला वंदन करतो. कोट्यवधी मृदंगांच्या नादांचे दमन करणारी, कोटी कोटी ध्वनींना दूर करणारी ही प्राणांची स्वामिनी, जिचे मुखकमल पूर्ण चंद्राप्रमाणे आहे, अशी ही माता अमर्याद आनंद रूपी वने उल्हसित करते. आषाढातील मेघगर्जनेपासून निर्माण झालेला अज्ञानरूपी अंधकार दूर करते आणि स्थिर राहून
सूक्ष्म मार्ग सुषुम्नाद्वारे उत्थान करून योग्यांचे कल्याण करते. हे श्री कुंडलिनी माते, आमचे रक्षण कर. हे माते, तुझ्या आश्रयाला येणारे साधक वैकुंठाला, जे श्री विष्णूचे स्थान आहे, तसेच कैलासाला, जे श्री भगवान शंकराचे स्थान आहे, तेथे सहजपणे जाऊ शकतात. केवळ आनंदाने शोभून दिसणारी, शतचंद्रांच्या तेजाप्रमाणे सुंदर असणाऱ्या हे काली माते, तूच सर्व कलांना श्री महासरस्वतीच्या रूपाने उत्तेजित करतेस. आम्ही तुला वंदन करतो. हे देवी महालक्ष्मी, तू आमचा उद्धार कर. कुंडलिनी शक्ती मार्गातील 8 श्लोकांचे हे स्तोत्र महाफल देणारे आहे. जो प्रातःकाली उठून या स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करतो, तो निश्चितच योगी होतो आणि क्षणातच कविश्रेष्ठ होतो. ह्या कुंडलिनी योगाने तो महान, पवित्र व ब्रह्मज्ञानी होतो. श्री आदिशक्ती म्हणते, हे कोमल असणारे कुंडलिनीचे स्तोत्र मी समजावून सांगितले आहे. ह्या स्तोत्राच्या कृपेने बृहस्पती हे देवांचे गुरु झाले. सर्व देवांना सिद्धी प्राप्त झाली. एवढेच नव्हे, तर सर्व देवांचे ईश्वर असलेले ब्रह्मदेवही 2 परार्ध नामक आयुष्याने चिरंजीव झाले. असे हे श्री आदिशक्ती भैरवी विरचित श्री कुंडलिनी स्तुती स्तोत्र संपूर्ण झाले.